स्लेयर इन्फिनिटी कासल पाहायला आलेलो आहे. लिफ्ट काम करत नाही. पण तुला कोणी सांगितलेलं लावायला? मला वाटलं तू टाइमपास करतेय. खरंच लावलं. तुला कुकिंग आवडते की नाही? अशा प्रकारे 2 तासानंतर हरवलेला आहे यांना. ऑन माय डिफेन्स आय कॅन से दॅट मी खूप वर्षानंतर खेळली. स्टील चांगलं खेळली तो. म्हणजे मी तुला खूप सारे चान्स दिले स्टार्टिंगपासून. मस्त खेळली, पण चांगली खेळली. आय एम प्राऊड ऑफ यू. डिमन स्लेयर इन्फिनिटी कासल पाहायला आलेलो आहे आता. आणि इफ यू नो याचा हा 6th सीझन ॲज इन म्हणजे त्यांनी फर्स्ट 5 सीझन त्यांनी नेटफ्लिक्सला रिलीज केले होते. आणि नेटफ्लिक्सला ॲज इन क्रंची रोल वगैरे बरेचसे ॲनिमेचे जे प्लॅटफॉर्म आहेत तिथे रिलीज केले होते. आणि नेक्स्ट 2 मधला हा एक जो 6th सीझन आहे काइंड ऑफ, तो त्यांनी थिएटरला केलेला आहे रिलीज. अँड अगेन जो आहे लास्ट पार्ट तो सुद्धा ते बहुतेक थिएटरलाच रिलीज करतील. सो ज्यांना कोणाला माहिती आहे तर नक्की बघा, कारण की खूप भारी मूवी असणार आहे. आत्ता जस्ट चाललेलो आहे. कसा वाटला मूवी? एक नंबर. कधीपासून बघते तो ॲनिमे? आय डोंट नो, आता जस्ट स्टार्ट केले आय थिंक 6 months बॅक. कुठली तुझ्या आतापर्यंतची कोणती ॲनिमे? मी फक्त 2च पाहिले. त्यातल्या कुठल्या आवडले? काय कोणती पाहिली? स्लेयर पण छान आहे आणि नरूतो पण छान आहे. त्यातले दोघांचे पण थीम वेगळे आहेत. बट मला पर्सनली डिमन स्लेयर जरा जास्त आवडली. नरूतो पण आहे छान, नो डाऊट, बट इट्स व्हेरी लेंदी आणि खूप मोठी आहे. लेंदी आणि फिलर एपिसोड खूप आहेत, त्यामुळे बोर होतं. त्याच्यामध्ये नाही येत असं. सो डिमन स्लेयर, आय लाईक डिमन स्लेयर. आणि रिसेंट आहे त्यामुळे जरा जास्त छान ग्राफिक्स आहेत कम्पेअर टू नरूतो. सो दॅट इज ऑल्सो वन बिग प्लस पॉईंट ऑफ वॉचिंग डिमन स्लेयर. कारण की नरूतो खूप जुनं आहे ना, तरी तो OG ॲनिमेशन सिरीज आहे म्हणू शकतो. म्हणजे पोकेमॉन आणि प्लस ड्रॅगन बॉल झी सारखे, त्यामुळं अदरवाईज छान. ऑब्वियसली खूप पाहिलंच असेल बऱ्यापैकी लोकांनी ज्यांना माहिती आहे. त्यातली म्हणजे या सीझनमध्ये म्हणजे या मूवीमध्ये चॅप्टर 1 इन्फिनिटी कासलमध्ये फक्त मोस्टली बघायला गेलं तर फक्त टांजिरो आणि याची फाईट, आकाजाची फाईट मेन आहे. पण त्यासाठी हा पार्ट आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे जे अप्पर रँक्स आहेत, स्पॉइलर मी देते बट जे अप्पर रँक्स मध्ये आहेत ना, त्यातले फक्त तोच एक टांजिरोने त्याला हे केलंय, मारलंय. मग अजून बाकी आहे. अपर रँक 2 बाकी आहे, अपर रँक 1 बाकी आहे आणि ती अपर रँक 4 पण बाकी आहे. ती इन्फिनिटी कासल बनवते राईट. ॲनिमेशन अँड एव्हरीथिंग एकदम टॉप नॉच आहे. खूप सुंदर रिसेंट टाईममधलं आहे. त्यामुळे ऑब्वियसली खूप जणांनी पाहिलेच असेल, बट स्टील आय वुड हायली रिकमेंड टू वॉच इट. मस्त मूवी आहे. लिफ्ट काम करत नाही आहे. आता जवळजवळ हाफ ॲन आवर झाला लिफ्ट काम करत नाही आहे आणि शेवटी स्टेअरकेस घ्यावी लागत आहे. आता 18th फ्लोअर खाली उतरायचे आहेत
आता स्टॅमिना कळेल किती स्टॅमिना आहे काय नाही. आणि त्याच्यानंतरसुद्धा खाली उतरल्यावर पण घरी जायला पण 5-1 मिनटं चालावं लागेल. तेवढंच कार्डिओ होईल. 4th फ्लोअर, मोर 3 फ्लोअर्स टू गो. अजून तर काय एवढं वाटलं नाही. बट मेरे घुटने जवाब देने लगे हैं ऐसा मुझे लग रहा है. तर एकदा चेक करूया. 3rd फ्लोअरला आहे. लिफ्ट चालू झाली का नाही एकदा चेक करूया. स्टिल नॉट वॉकिंग. So I have to take staircase again. المحطة التالية هي واحة الملك سلمان. Next station, King Salman Oasis. मला भीती वाटते. बाबा डोळ्यात घालशील माझ्या. आंधळा बनवशील मला. आंधळाची ऍक्टिंग केल्यासारखं दिसतंय. इकडे बघ. नाईस. काय दिसतंय. झालंय असं सगळं करावं लागतं बाबा. एक्सपेरिमेंट काय ते गिनीपिग आहे मी इथला. आणि हे काय हे काढे हे सगळं स्टिकर काढे. मी ह्याच लावलेलं. ऍक्च्युली मी नवीन मस्कारा ऑर्डर केला आणि मला ट्राय करायचं दाखवायचं. पण ऍक्च्युली म्हणजे असं का असतं मुलांच्या आयलॅश एवढ्या सुंदर का असतात. काय सुंदर म्हणजे मला कळत नाही. मला पाहिजे आयलॅश तशी अशी. हे माझ्या आयलॅशेस अशा आहेत आणि तुझ्या बघ किती आम्ही ब्युटिफुल. मुलं ब्युटिफुलच असतात. हँडसम ब्युटिफुल. तू निसर्गाचंच बघ. सगळे मेल जे असतात सगळे भारी असतात. लायन, पिकॉक आणि लांडोर बघितली कशी असते. हा दॅट इज ठीक आहे. एक छोटूसा हॉल जसं मी ह्याला हे ट्राय करवलं. दिस इज लॉरियल पॅरिसचा मस्कारा. आता हे कसं साफ करायचं. हा मी देते साफ करून. मला हॉल करू दे ना. तुझ्या ह्याच्यावरती मुलींची गर्दी आहे ऑलरेडी. काय मुलींची कोणी सांगितलं. म्हणजे आपल्याला ते अॅनालिटिक्स मध्ये दिसतं त्यामध्ये आहेत मुली. सो वॉटेवर. सो हा माझा मस्कारा लॉरियल पॅरिसचा. आणि हे मेबिलिनचं टिंट आहे. टेडी टिंट. आणि दिस इज माय सनस्क्रीन. सेंडेलाची सनस्क्रीन कोरियन ब्रँड. ते दे लवकर. माझ्या डोळ्यांना कसं तरी व्हायला लागलं. काय तर साफ करायला दे. आणि हे काय बोलतात त्याला बॉडी लोशन दे ना मला. ते कसं तरी होतंय डोळ्यांना. माझा एक मित्र विचारत होता काय काय करावं लागतं. हे सगळं करावं लागतं बघ बाबा लग्न केल्यावरती. डोळे झाक. मला सांगायचं मी काढून दिलं असतं तुला. साफ करा ते व्यवस्थित. सी हे निघलंय. एवढं निघलंय. म्हणजे किती केमिकल लावता रे तुम्ही खरंच. ब्युटी इज पेन. डोळा पण कर. झालंय का क्लीन सगळं बघ. झाले पण माझ्या डोळ्याला असं इचिंग झाल्यासारखं वाटतंय मला. आय कांट डू एनीथिंग. पण तुला कोणी सांगितलं लावायला. मला वाटलं तू टाइमपास करतेय. खरंच लावलंस. मग मी तुला बोलत होते मला फोन दे मला ट्राय करायचं आहे. बाय. तर तूच नाही दिला. सी यू. बर्थडे ब्रेकफास्टचा माझ्या हस्बंडवरती सुंदर असा इम्पॅक्ट पडलेला आहे आणि तो आता कुकिंग करतोय आजचं डिनर. सो मच एफर्ट्स. बेबी गरम आहे ना. मला हे नको करूस. तू डिस्टर्ब नको करूस. ओके. लेट मी कॉन्सन्ट्रेट. बनवतोस काय ते तर सांग. मॅश पोटॅटो, चिकन, ग्रिल चिकन आणि सॉस. ओके. आणि प्लीज ती सगळी मेस थोडीशी इग्नोर करा. हळू ना बेबी जरा काहीतरी. एवढा वेळ नाही आता. आहे वेळ. असं काय करतोय. मला भूक लागत आहे. दिस इज चिकन. स्मेल तर सुंदर येतोय. सॉस माझा फसलेला आहे आणि थँक्स टू यू केम फॉर द रेस्क्यू. आणि सॉस नवीन बनवला आहेस तू. आता मी थोडासा सिरियस आहे कारण की मी जरा काम करतोय त्याच्यामुळे. आणि तुला माहिती आहे काम करताना माझा मूड जरा सिरियस असतो. अदरवाईज जर सिरियस नाही झाला तर हा हाफ ऑफ द गोष्टी सगळ्या विसरून जातो. हा मग त्याच्यामुळे मग होत नाही. येस. जसं की आता जस्ट थोड्या वेळात त्याने सॉस बनवत होता आणि तो सॉस सगळा त्याने उठू घातला. सगळा वेस्ट गेला. त्यामध्ये दूध जरा जास्त झालं.
आय विल नॉट डिस्टर्ब यू. चीज आहे का बघ. चीज ऍक्च्युली नाहीये चीज. मी यात टाकले एक लास्ट स्लाइस. फेटा चीज आहे बट फेटा चीज इज सॉल्टी सो यू डोंट हॅव टू ऍड सॉल्ट इन दिस. हा मग दे थोडासा फेटा चीज दे आणि पेपर पावडर दे. ओके. पेपर दे. सेमच झालं ना. पेपर दे. पेपर पावडर इज ब्लॅक पेपर पावडर ही मीन्स. स्टँड कुठे गेला आपल्या कॅमेराचा. इट्स ओके. चल बस. आता गरम आहे त्यामुळे असंच टाकूया आपण. ओके. सो तुला कुकिंग आवडते की नाही आवडते. मला आवडतं. मग मी असल्यास मी इथे आल्यापासून किती वेळ तुझी कुक करण्याची. 3rd or 4th टाइम. नाही तुला आवडते तू का नाही कुक करायचं. कारण माझ्याकडे वेळ नसतो. मी बिझी असतो कामामध्ये. विकेंड्सला पण तुला पण माहिती आहे. आणि मी मिस करतो जी की तुला आवडत नाही. एक्झॅक्टली आता केलेली आहे. आय थिंक तू आवडत असते. ते ठरवूयात नंतर जेवण झाल्यावरती. कोण करणार कोण नाही करणार. आता ऍक्च्युली दोघांना पण जाम भूक लागली त्यामुळे सध्या मला काही सुचत नाही. ओके फाईन. आणि बाय द वे ही डन अन एक्सलंट जॉब. त्याने जो पण मास्टर शेफ आम्ही बघतोय त्या मास्टर शेफ मधून त्याने प्रॉपर सगळे टिप्स उचललेले आहेत. आणि तो प्लेटिंग पण छान करतोय. आणि त्याने काश मी थोड्या वेळ आधी थोडं ब्लॉग केला असतं तर समजलं होतं. त्याने ग्रिलिंगची एक नवीन नॉट ग्रिलिंग बेक करत होता पण त्या बेकिंग मध्ये त्याने ग्रिलिंग काहीतरी एक ट्विस्ट दिला होता. बट आय कॅन्ट एक्सप्लेन दिस बट स्टील वाव जस्ट लुक इट दिस. प्रो शेफ मास्टर शेफ. सांग मला वाव शिकलास. फोक आणि स्पून लगेच आणला. आणि प्लेटिंग आप आज ब्लॅक एप्रन नाही. दिस इज नरुतो. आय एम वॉचिंग नरुतो. आणि डिनर चॅलेंज से भरू. आणि तिथे पाणी सांडलेलं बाय द वे खूप सारं. बिकॉज ॲज युजल कोणीतरी पाणी एक्झॅक्टली तिथे. माझी पण प्लेट मी पण खालीच बसून पाहणार आहे. हे प्लेटिंग मी खराब केली आहे कारण माझ्या एका हातामध्ये होतं. आणि हे चिकन बेक झालेलं आहे परफेक्टली. आणि हे तुला माहितीये आपण ह्याच्यामध्ये खातो. कुठे खातो आपण हे आपण बटर अँड ब्रूजला खातो पण ते थोडंसं वेगळं. ते खूप वेगळं असतं. हा ते बट कॉन्सेप्ट आपलं इन्व्हेन्शन आहे. हा ते स्टेक असतं. चिकन स्टेक आणि मॅश पोटॅटो आणि असंच ग्रेव्ही वगैरे असते. आणि साईडला व्हेजेस असतात. कधी राईस असतो. येस म्हणजे कधी म्हणजे आपण ऑर्डर करण्याच्या वरती ना. आणि हा माझं नरुतोचं लास्ट फ्यू ऍक्च्युली लास्ट सीझन्स आहे. लास्ट काही एपिसोड्स बाकी आहेत. आणि डिनर